सुस्वागतम. सुगम लर्निंग या यूट्यूब शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे मी सुनीता मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स या विषयातील एक पाठ्यघटक अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे प्रकरण क्रमांक 18 परिसंस्था इकोसिस्टीम्स. सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत या पाठ्यघटकातील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी. म्हणजेच आपण जाणून घेणार आहोत शॉर्ट समरी किंवा प्रकरणाचा सारांश. परिसंस्था ही दोन प्रकारच्या घटकांनी बनलेली असते, सजीव घटक आणि निर्जीव घटक. सजीव घटकांनाच जैविक घटक असे म्हणतात, तर निर्जीव घटक म्हणजेच अजैविक घटक. हे जैविक घटक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या आंतरक्रिया या सर्वांना एकत्रितपणे परिसंस्था असे म्हटले जाते. परिसंस्थेमध्ये जैविक घटकांमध्ये एक वेगळा घटक, अतिशय सूक्ष्म, जो डोळ्यांना दिसत नाही असा एक गट अस्तित्वात असतो, त्याला सूक्ष्मजीव असं म्हणतात. आणि सूक्ष्मजीव हे विघटक आहेत किंवा सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हटले जाते, कारण सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्यांचे अवशेष यातील सेंद्रिय पदार्थांचे असेंद्रिय द्रव्यांमध्ये रूपांतर करतात. आता परिसंस्थेमध्ये जे घटक असतात त्यापैकी प्रत्येक सजीव घटक त्या परिसंस्थेत राहत असताना विशिष्ट भूमिका बजावत असतो आणि त्या सजीवाचं परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात असं एक निश्चित स्थान असतं. सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात असणारे स्थान आणि तो बजावत असलेली भूमिका यांना निश असे म्हटले जाते. Ecosystem is made up of two factors. Number 1, living factors means biotic factors म्हणजेच सजीव घटक, आणि नंबर 2, नॉन लिव्हिंग फॅक्टर्स म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच अजैविक फॅक्टर्स. These biotic and abiotic factors and their interaction between each other forms an ecosystem. One small factor is there that is known as microbes. Microbes are called as decomposers because they convert the organic substances from dead bodies of plants and as well as animals into inorganic substances. Now we are going to know about niche, N-I-C-H-E. Niche means the position of any living organism in context to other living organism and the role it is playing, it is called niche. आता जाणून घेऊयात परिसंस्थेचे अजैविक घटक कोणते आहेत ते. अजैविक घटक म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स. नंबर 1, भौतिक घटक म्हणजेच फिजिकल फॅक्टर्स. त्यामध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा आणि सूर्यप्रकाश म्हणजेच एअर, वॉटर वेपर, मिनरल्स, सॉइल आणि सनलाईट यांचा समावेश होतो. तर रासायनिक घटक जे आहेत त्याचे दोन प्रकार आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल फॅक्टर्स. इनऑर्गॅनिक म्हणजेच असेंद्रिय पदार्थ आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम यासारख्या मूलद्रव्यांचा समावेश होतो. तर ऑर्गॅनिक फॅक्टर्स, ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत प्रथिने, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड्स. आता जाणून घेऊयात जैविक घटकांविषयी म्हणजेच बायोटिक फॅक्टर्स विषयी. याचे 2 प्रकार आहेत, स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक आणि परपोषी हेटेरोट्रॉपिक. स्वयंपोषीमध्ये सगळ्या हिरव्या वनस्पती यांचा समावेश होतो. ऑल ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड ॲज अ प्रोड्युसर्स अँड दे आर ऑटोट्रॉपिक. हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. तर परपोषीमध्ये विघटक म्हणजेच सूक्ष्मजीव हे विघटन घडवून आणणारे घटक आहेत. हेटेरोट्रॉपिक फॅक्टर्स, one of them is decomposers, they are microbes.
आणि परपोषींचा दुसरा एक गट आहे, त्याला भक्षक किंवा कन्झ्युमर्स म्हटलं जातं. आणि हे भक्षक जे आहेत ते सगळे प्राणी किंवा ॲनिमल्स असतात. त्याचे 3 स्टेप्स आहेत, 3 प्रकार आहेत. प्राथमिक भक्षक प्रायमरी कन्झ्युमर्स, द्वितीयक भक्षक सेकंडरी कन्झ्युमर्स आणि तृतीय भक्षक टर्सेरी कन्झ्युमर्स. परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम याला आणखी एक नाव आहे जैविक समुदाय किंवा बायोटिक कम्युनिटी. या ज्या इकोसिस्टीम्स किंवा परिसंस्था आहेत या अतिशय छोट्या असू शकतात किंवा प्रचंड मोठ्या देखील असू शकतात. एखाद्या छोट्या झाडावरची एक स्वतंत्र परिसंस्था असू शकते आणि एका मोठ्या विस्तीर्ण जंगलात देखील एक परिसंस्था असू शकते. एका मोठ्या भूभागावरती देखील एखादी मोठी परिसंस्था असू शकते. मग अशा ज्या मोठ्या परिसंस्था आहेत त्या मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असं म्हटलं जातं. बायोम्स मध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. बायोम्स मीन्स लार्ज इकोसिस्टम्स. बायोम्स कंटेन मेनी स्मॉल इकोसिस्टम्स. बायोम्स 2 प्रकारच्या आहेत. एक भूपरिसंस्था म्हणजे लँड बायोम्स आणि 2 जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स. पैकी भूपरिसंस्था म्हणजे फक्त भूभागावर किंवा जमिनीवर असणाऱ्या किंवा अस्तित्वात येणाऱ्या परिसंस्था. Land biomes exist only on land and their example is grasslands, evergreen forests, deserts, iceland, ecosystem in taiga, tropical rainforests. भूपरिसंस्थांची उदाहरणं आहेत गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील, बर्फाळ प्रदेशातील, तैगा प्रदेशातील आणि विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. तर जलीय परिसंस्था म्हणजेच ॲक्वॅटिक बायोम्समध्ये समावेश होतो गोड्या पाण्यातील परिसंस्था. याच्यामध्ये विहिरीतील परिसंस्था असू शकते, नदीतील परिसंस्था असू शकते, सरोवर किंवा तळ्यातील परिसंस्था असू शकते. त्याचबरोबर खाऱ्या पाण्यातील परिसंस्था मराईन वॉटर इकोसिस्टीम म्हणजे समुद्रातील परिसंस्था आणि तिसरं खाडी परिसंस्था किंवा क्रीक इकोसिस्टीम. प्रत्येक इकोसिस्टीममध्ये काही साम्य असू शकतं आणि काही भेद देखील असू शकतात. वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसंस्थांमधील बायोम्समधील भौतिक घटक, जैविक घटक, अजैविक घटक, वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये काहीतरी असंतुलन किंवा असमतोल निर्माण होतो आणि यालाच परिसंस्थेचा ऱ्हास असं म्हटलं जातं. हा ऱ्हास होण्याची जी कारणं आहेत त्यापैकी कोणती मानवी कारणं या परिसंस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत हे आपण जाणून घेतो आहोत. मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास. डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम आर ॲज फॉलोज. त्यातलं पहिलं आहे लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर. इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. नंबर 2 शहरीकरण म्हणजे अर्बनायझेशन. नंबर 3 औद्योगिकीकरण आणि वाहतूक इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. 4 पर्यटन टुरिझम. 5 मोठी धरणे लार्ज डॅम्स आणि 6 युद्ध वॉर्स. त्याबरोबरच भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे देखील काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. Because of some natural disasters like earthquake, volcano, floods, droughts, there may be changes in ecosystems or there may be destruction of ecosystem. आपल्या जीवावरणामध्ये संतुलन राखण्यात नैसर्गिक परिसंस्था महत्त्वाच्या असतात आणि म्हणून त्याचं संरक्षण करणं ही मानवाची महत्त्वाची जबाबदारी आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. नॅचरल इकोसिस्टम्स मस्ट बी प्रोटेक्टेड ॲज दे मेंटेन बॅलन्स इन द बायोस्फिअर अँड इट इज यूजफुल फॉर ह्युमन लाईफ ऑन द अर्थ. सो
वी हॅव टू प्रोटेक्ट द इकोसिस्टीम. प्रकरण 18 परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम या प्रकरणावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण आता जाणून घेणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी NMMS त्याचबरोबर अन्य स्पर्धा परीक्षा आणि वर्गातील महत्त्वाच्या घटकाचं सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला उपयोग होणार आहे. प्रश्न पहिला आहे, इकोसिस्टीमला दुसरे नाव टिंबटिंब हे आहे. अनदर नेम फॉर इकोसिस्टीम इज डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे बायोटिक कम्युनिटी, जैविक समुदाय. इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेला बायोटिक कम्युनिटी किंवा जैविक समुदाय असेही म्हणतात. प्रश्न दुसरा, भरतपूर येथील अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. द सँक्च्युरी ॲट भरतपूर इज फेमस फॉर. आणि उत्तर आहे पाणपक्षी म्हणजेच ॲक्वॅटिक बर्ड्स. प्रश्न तिसरा, दुधवा हे जंगल टिंबटिंबचे वसतिस्थान होते. दुधवा फॉरेस्ट वॉज द हॅबिटॅट फॉर डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे एकशिंगी गेंड्यांचे वसतिस्थान. हॅबिटॅट फॉर सिंगल हॉर्न्ड रिनो, सिंगल हॉर्न्ड रिनोसरस. प्रश्न 4, भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम येथे टिंबटिंब गेंडे आढळतात. डॅश डॅश ऑफ द टोटल नंबर ऑफ सिंगल हॉर्न्ड रिनोज इन द वर्ल्ड इज फाउंड ॲट काझीरंगा. आणि प्रश्नाचं उत्तर आहे 2/3, 2/3. हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने पण विचारला जातो. भारतीय एकशिंगी गेंडे कोठे आढळतात किंवा आसाममध्ये असणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांच्या वसतिस्थानाचे अभयारण्याचे नाव काय? तर या प्रश्नावरून तुम्ही ही उत्तरं लक्षात घ्यायची आहेत. प्रश्न 5, पट्टेदार वाघांसाठी टिंबटिंब अभयारण्य प्रसिद्ध आहे. डॅश डॅश सँक्च्युरी इज फेमस फॉर टायगर्स. आणि उत्तर आहे रणथंबोर. प्रश्न 6, पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. डॅश % ऑफ द अर्थ सरफेस इज कव्हर्ड बाय वॉटर. आपण पूर्वीपासून हे वाचलेलं आहे, तुम्हाला निश्चितपणे उत्तर आठवलं असेल. उत्तर आहे 71%, 71%. प्रश्न 7, पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग पाण्याने व्यापलेला नाही. म्हणजेच पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे. डॅश % ऑफ द अर्थ सरफेस इज नॉट कव्हर्ड बाय वॉटर. In other words, we can say that dash % of the earth surface is covered by land. आणि अर्थातच उत्तर आहे 29%. प्रश्न 8, पेरियार राष्ट्रीय उद्यान किंवा पेरियार राष्ट्रीय अभयारण्य टिंबटिंब या राज्यात आहे. पेरियार नॅशनल पार्क और पेरियार नॅशनल सँक्च्युरी इज इन डॅश डॅश स्टेट. आणि उत्तर आहे केरळ राज्य, केरळ स्टेट. आणि ते प्रसिद्ध आहे हत्तींसाठी. प्रश्न 9, टिंबटिंब ही प्रजाती मागील शतकात नामशेष झालेली आहे. डॅश डॅश बिकम्स एक्सटिंक्ट इन लास्ट सेंचुरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आशियाई चित्ता, एशियन चिता. प्रश्न 10, भारतात टिंबटिंब अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने आहेत. मेनी इकोसिस्टीम्स आर कॉन्झर्व्ड इन अराउंड डॅश डॅश सँक्च्युरीज अँड नॅशनल पार्क्स इन इंडिया. आणि या प्रश्नाचं उत्तर 520 अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने, 520 सँक्च्युरीज अँड नॅशनल पार्क्स इन इंडिया. प्रश्न 11, गवताळ प्रदेशाचा गुणधर्म डॅश डॅश आहे. डॅश डॅश इज द प्रॉपर्टी ऑफ ग्रासलँड. नंबर 1, मोठा उन्हाळा, लॉंगर समर.
2 खुरट्या वनस्पती डॉर्फ प्लांट्स, 3 माफक पाऊस लिमिटेड रेन, 4 वरील सर्व ऑल ऑफ अबव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबव वरीलपैकी सर्व. प्रश्न 12. पांढरा बिबट्या या दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे अभयारण्य टिंबटिंब आहे. डॅश डॅश इज द लार्जेस्ट सँक्च्युरी व्हेअर व्हाईट पॅन्थर इज कॉन्झर्व्ड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. प्रश्न 13. आशियाई सिंहांचे जगातील एकमेव आश्रयस्थान टिंबटिंब हे आहे. डॅश फॉरेस्ट इन गुजरात इज द ओनली हॅबिटॅट शेल्टर फॉर द स्पेक्टॅक्युलर एशियाटिक लायन्स. प्रश्नाचं उत्तर आहे गुजरातमधील गीरचे जंगल, गीर फॉरेस्ट इन गुजरात स्टेट. प्रश्न 14. पुढीलपैकी असेंद्रिय घटक ओळखा. आयडेंटिफाय इनऑर्गॅनिक सबस्टन्स फ्रॉम द फॉलोइंग. नंबर 1 ऑक्सिजन, 2 प्रथिने प्रोटीन्स, 3 कर्बोदके कार्बोहायड्रेट्स, 4 स्निग्ध पदार्थ लिपिड्स. आणि असेंद्रिय घटक आहे पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन. प्रश्न 15. पुढीलपैकी सेंद्रिय घटक ओळखा. आयडेंटिफाय ऑर्गॅनिक सबस्टन्स फ्रॉम द फॉलोइंग. नंबर 1 प्रथिने प्रोटीन्स, 2 ऑक्सिजन, 3 नायट्रोजन, 4 पोटॅशियम. यापैकी पर्याय 2, 3, 4 हे एलिमेंट्स मूलद्रव्य आहेत, म्हणून उत्तर आहे सेंद्रिय घटक आहे पर्याय क्रमांक 1 प्रथिने प्रोटीन्स. प्रश्न 16. वेगळा किंवा विसंगत घटक ओळखा. आयडेंटिफाय द ऑड टर्म. उपप्रश्न आहे हवा एअर, बाष्प वॉटर व्हेपर, ऑक्सिजन सूर्यप्रकाश म्हणजेच सनलाईट. यापैकी वेगळा घटक आहे ऑक्सिजन, कारण उरलेले सगळे जे आहेत ते भौतिक घटक आहेत. दे आर फिजिकल फॅक्टर्स. बी मृदा म्हणजे सॉइल, पाणी म्हणजे वॉटर, सूर्यप्रकाश सनलाईट आणि कर्बोदके कार्बोहायड्रेट्स. यापैकी वेगळा घटक आहे कर्बोदके कार्बोहायड्रेट्स. तो सेंद्रिय आहे म्हणजेच ऑर्गॅनिक फॅक्टर आहे आणि म्हणून वेगळा घटक आहे कर्बोदके कार्बोहायड्रेट्स. उपप्रश्न सी तापमान टेम्परेचर, आर्द्रता ह्युमिडिटी, मृदा सॉइल, सूक्ष्मजीव मायक्रोब्स. आणि यापैकी वेगळा घटक आहे सूक्ष्मजीव मायक्रोब्स, कारण तो जैविक घटक आहे, बायोटिक फॅक्टर आहे आणि उरलेले सर्व अबायोटिक किंवा अजैविक घटक आहेत. डी उपप्रश्न कार्बन डायऑक्साईड, नत्र, खनिजे, अझोला. यापैकी कार्बन डायऑक्साईड, नत्र आणि खनिजे हे सगळे अजैविक घटक आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत, परंतु अझोला मात्र बायोटिक म्हणजे जैविक घटक आहे. ती उत्पादक वनस्पती आहे, म्हणून उत्तर आहे अझोला. उपप्रश्न ई पानकीटक, ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स, ॲनेलिड्स, गोगलगाय म्हणजे स्नेल आणि बेडूक म्हणजे फ्रॉग. यापैकी बेडूक वगळता उरलेले सर्व प्राथमिक भक्षक आहेत, तर बेडूक मात्र द्वितीय भक्षक आहे, सेकंडरी कंझ्युमर आहे आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे बेडूक. प्रश्न 17. पुढीलपैकी प्राथमिक भक्षक ओळखा. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी कंझ्युमर. ए स्नेक साप, बी पर्याय पक्षी बर्ड्स, सी पर्याय उल्फ लांडगा, डी लेप्टोकॉर्सिया. यापैकी साप, पक्षी, लांडगा हे प्राथमिक भक्षक नाही, तर लेप्टोकॉर्सिया हा प्राथमिक भक्षक आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लेप्टोकॉर्सिया. प्रश्न 18. पुढीलपैकी द्वितीयक भक्षक ओळखा. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी कंझ्युमर. पर्याय आहेत ए लायन सिंह,
बी हायनातरस, सी काईट म्हणजे घार आणि डी जॅकल कोल्हा. यापैकी सिंह, तरस, घार हे तृतीयक भक्षक आहेत. मग उरला फक्त कोल्हा, म्हणून पर्याय डी कोल्हा हे द्वितीयक भक्षक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 19. पुढीलपैकी तृतीयक भक्षक ओळखा. विच ऑफ द फॉलोइंग इज टर्सरी कंझ्युमर? पर्याय आहेत गिधाड व्हल्चर, बी साप स्नेक, सी फ्युजरियम, डी लेप्टोकॉर्सिया. आणि यापैकी तृतीयक भक्षक आहे पर्याय क्रमांक 1 गिधाड व्हल्चर. साप म्हणजे स्नेक द्वितीयक भक्षक आहे. फ्युजरियम हा विघटक आहे. त्यानंतर लेप्टोकॉर्सिया हे प्राथमिक भक्षक आहे, म्हणून उत्तराचा पर्याय ए गिधाड. प्रश्न 20. टिंबटिंब ही गोड्या पाण्यातील परिसंस्था नाही. डॅश डॅश इज नॉट द टाईप ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. पर्याय आहेत नदी रिव्हर्स, बी तळे पॉन्ड्स, सी सरोवर लेक्स आणि डी खाडी क्रीक. यापैकी नदी, तळे, सरोवर हे गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. परंतु खाडी म्हणजे काय तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते तो जो भाग असतो त्याला खाडी असं म्हटलं जातं. त्यात पूर्णपणे गोडं पाणी पण नसतं, कारण भरती आल्यानंतर काही प्रमाणामध्ये नदीच्या मुखामध्ये खारं पाणी शिरतं आणि म्हणून तिथे काही खाऱ्या पाण्याचं पण अस्तित्व असू शकतं. म्हणून खाडी परिसंस्था ही गोड्या पाण्यातील नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खाडी क्रीक. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, म्हणजे परीक्षेच्या वेळेला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ते सोयीचं होईल. पुन्हा भेटणारच आहोत वेगळ्या पाठ्यघटकासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.